कन्सल्ट करा, भेटा यांना. हे म्हणजे मणिगुरू आहेत, मणिगुरू. आणि इथून पुढं सर्वांना शुभेच्छा. कारण यांच्यासारखा वाटाडा तुम्हाला मिळाला आहे, खरोखरच तुमचं नशीब आहे. बरोबर मी माझी धन्यवाद. थँक्यू. यायला पाहिजे. मी म्हटलं बाबूशेठ आज चान्स आहे, आज तुम्ही नक्की बोला. मग तरी दुपारी ते म्हणले की नाही तुम्ही एक काम करा, काही प्रश्न विचारा, मी त्याची उत्तरं देतो. म्हणजे सुरुवात इथनंच होते की ज्यावेळी आपण इथं स्टेजवर येतो त्यावेळी आपल्याला बोलायचा हुरूप येणं हे गरजेचं आहे आणि त्याच्या डेव्हलपमेंट हळूहळू होतात. ॲक्च्युअल दररोज सकाळी फिरताना ते भरपूर बोलतात. पण आणि इन्व्हेस्टमेंट करायला म्हणजे भाग पाडलं तेव्हा सुरुवात करून दिली त्याबद्दल थँक्यू. मी डॉक्टर बाबूशेठना एक प्रश्न विचारतो की त्यांना म्हणजे ज्यावेळी हे सुरुवात झाली त्यावेळी सर्वेश त्यांचा थोरला मुलगा आहे MS सर्जन झाला, त्याला गव्हर्मेंट ॲडमिशनमध्ये हे मिळाली आणि आता तो ऑन्कोलॉजीमध्ये त्याला गव्हर्मेंटमधनं पोस्ट मिळाली आहे. म्हणजे कुर्डवाडीकरांचं एक मोठं भाग्य आहे की एक ऑन्को सर्जन आपल्याला मिळणार आहे पुढं भविष्यात हक्काचा, की ज्याच्याकडं आपण हक्काने जाऊ शकणार आहोत. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याला ज्यावेळी MS सर्जरी मिळाली त्यावेळी MS सर्जरीमध्ये त्याला गव्हर्मेंटकडनं पहिल्या दिवसापासून म्हणजे पर मंथ जे ॲप आहे जे मी काय इन्व्हेस्टमेंट करत होतो त्याच्यात जे काही ग्रोथ होत होती त्यामुळे सर्वेसला पण असं वाटलं की आपण पण ग्रोथ करायला पाहिजे. त्यांनी PGला ॲडमिशन घेतल्या पहिल्या स्टायपेंडमधनं तेव्हापासून त्यांनी सुरुवात केली ती आज काय त्यांनी रिसर्च करत आहे. त्यांनी किती करून विचारले तर त्यांनी मी म्हणलं तुला काय करायचं, त्यांनी फक्त मला 10,000 रुपये खर्च आणि 10,000 रुपये गोरगरीब असतात त्यांना मेडिकलला मदत करण्यासाठी मला पाहिजे. बाकी मी सगळे इन्व्हेस्टमेंट करतो. तो गव्हर्मेंट कॉलेजला वर्किंगला होता त्यामुळं त्याला तिथं बऱ्याच वेळा पेशंट यायचे आणि त्यांच्याकडे पैसे नसायचे त्यांना. तर मग पैसे नसतील तर त्याला वाटायचं की मी काही करू शकतो का. तर त्या दृष्टीने त्यांनी त्याचे पगारातले 10,000 त्यासाठी ठेवले होते की बाबा जे त्याला वापरता येतील आणि राहिलेल्या पूर्ण मोठ्या अमाऊंटची त्यांनी SIP केली. कारण गव्हर्मेंट जॉबमध्ये पगार मोठा येतो, त्याच्या खर्चाच्या व्यतिरिक्त पैसे म्हणजे PGला अशी अवस्था असते की रात्रंदिवस खर्च करायला पैशाला चान्सच नसतो, कामच काम असतं. तर त्यावेळी त्यांनी ते बाबूशेठना विचारायचं आहे की तो की मध्ये एकदा त्यांनी एक इन्व्हेस्टमेंट केली मोठी, तर त्यावेळी त्यांना फंड्सची गरज पडली, तर त्यांनी त्या बाबतीत काय केलं होतं? ॲक्च्युली मला काही कामानिमित्त थोडे पैसे पडले होते. सर डॉक्टर आपण जे अमाऊंट आहे तो रिस्टॉर करूया, हे विड्रॉल करूया. डॉक्टर म्हणजे तिथे काय आवश्यकता नाही, तुम्ही संध्याकाळी फक्त 10 मिनिटं ऑफिस करा. मी ऑफिसला गेलो आणि फक्त त्यांना एक OTP दिला तर 5 मिनिटात माझ्या अकाउंटला सगळे पैसे जमा झाले. ते फक्त आणि त्या वाटतं 2,000 मी त्याचं सेन्सेक्स वाढलं. तर मी जे पैसे काढले त्याला मला एकही रुपया खर्च आला नाही. फक्त मला एवढं सांगायचं की आपण एका मिनिटात आपल्या अकाउंटला पैसे जेवढे गुंतवले तेवढे पण मिळू शकतात. ते म्हणजे फार चांगली गोष्ट आहे. आपण बँकेत गेलो की आपल्याला सह्या करा, कागद करा, हे करा, ह्या भांडवली त्याच्यामध्ये काहीच नाही. एका OTPमध्ये आपल्याला पैसे जमा. ॲक्च्युअली इथं काय झालं होतं, त्यांना फंड्सची गरज होती. ते म्हणले की आपण विड्रॉ करू काही इन्व्हेस्टमेंट. तर मग मी त्यांना हे सजेस्ट केलं की आत्ता मार्केट डाऊन आहे, आत्ता विड्रॉ करण्यापेक्षा तुम्हाला किती फंड्सची गरज आहे आणि तुम्ही ते फंड्स कधी परत रिटर्न करणार. तर ते म्हणले 3-4 महिन्यात. मला 3-4 महिन्यात ते ॲडजस्ट होतील. मग आम्ही काय केलं की त्या म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट लोन उचललं आणि ते लोन उचललं 10.49%नी आणि प्रोसेसिंग फी काहीतरी 1,500 रुपये वन टाईम. कंडिशन अशी झाली की ज्यावेळी हे आम्ही केलं त्यावेळी सेन्सेक्स होता 72-73 आणि आज सेन्सेक्स आहे 77,000. कंडिशन अशी झाली की 8-9% मार्केट चढलं. म्हणजे त्यांनी जे 10.49% वार्षिक यांनी व्याजाने काढले पैसे, ते पैसे आत्ताच त्यांचे व्याजाचे पूर्ण बाजूला पडलेत आणि त्यांना पाहिजे होते ते पैसे आम्ही प्रोसेस केली. म्युच्युअल फंड अगेन्स्ट लोनची ती प्रोसेस केल्यानंतर विदिन 10 to 15 मिनिट्समध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले.
म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी पण एवढी घेता येऊ शकते. तीच गोष्ट तुम्ही कुठलाही लोन बँकेत काढायला गेला प्रोसेसिंगपासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, किंवा तुम्हाला प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन घ्यायचं आहे त्यालाही प्रोसेस लागते. ही तर ती काहीच हा पहिल्यांदाच काय अटेंड करतो, परिचय भरपूर आहे. मी वकील आहे पेशाने, ॲडव्होकेट पार्लर. मोठा येतो या ठिकाणी तुमची ओळख काका, तुम्हाला ओळखत बरेच जण नाहीत. तुमचं नाव? सुखदेव नारायण पार्लर, नारायण बोलतो. की तज्ज्ञ व्यक्तीची गरज काय आहे देशाला, अर्थतज्ञाची, विधीमध्ये कायदेतज्ञाची, शेतीमध्ये शेती तज्ञाची, आणि त्या तज्ञाची उपयोगिता मला अशी जाणवते की आपल्याकडे अर्थमंत्री होऊन गेले मनमोहन सिंग, आणि तोपर्यंत त्या देशाचा पैसा सुरक्षित राहत होता, त्याचं नियोजन होतं. पण असा जागतिक अर्थतज्ञ आपल्याकडून हे केल्यानंतर जगाची अर्थव्यवस्था बिघडली, आणि त्याची अनुभूती आज आपण घेतो की आपण इतर सर्व देशामध्ये बघितलं की सर्वांचे पैसे सुरक्षित राहतात आपल्याकडे, परंतु आपल्या रुपयाचं जे घसरण आहे, माझ्यासमोर असं चित्र आहे की 60-62 रुपये असणारा मनमोहन सिंगाचा रुपया आज 96-97 रुपयापर्यंत गेला. पण त्या पद्धतीनं त्या रुपयाचं संरक्षण इतर देशामध्ये झालेलं नाही. किंवा आपला कट्टर शत्रू पाकिस्तानचा सुद्धा एवढा अवमान झालेला. मला या ठिकाणी एकच सांगायचं, ह्या जास्त गोष्टी राजकीय मानत नाही, तुम्ही राजकीय मानत असेल, पण तुमच्या दागिन्याची बाबतीत सोन्याचे दर जास्त वेळ देत नाही. की सांगायचं काय की डॉक्टरांनी ह्या ठिकाणी अमूल्य असं मार्गदर्शन करण्याचं कारण, आणि मला ह्या ठिकाणी पाऊल ठेवल्यानंतर जे अनुभूती आलं त्याचं कारण की माझ्याकडे असणाऱ्या पैशाची सुरक्षितता एक हमी महत्त्वाची असते, की आपल्याला या ठिकाणी यातून मिळालेली आहे. आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनं जो अप्रोच आवश्यक आहे तो मिळालेला आहे. जास्त न बोलता या ठिकाणी आपल्याला कुरोडी शहरामध्ये आर्थिकदृष्ट्या घेरा सापडलेला आहे. त्याच्यामागे आम्ही सगळ्यांनी पाऊल टाकले, त्याच्यामध्ये एक पाऊल माझंही पडेल एवढंच बोलतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. आता आजच्या